जिथं फायद्याचं असेल तिथंच युती करणार। अनौपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। एमएमआर विभागात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचीही दिली माहिती। मुंबई महापालिका निवडणूक सपा स्वबळावर लढवणार। निवडणुकीच्या घोषणेआधीच अबू आझमींचं मोठं विधान, तर प्रादेशिक आणि धार्मिक वाद पसरवणाऱ्यांसोबत न जाण्याचा घेतला निर्णय। शिवसेना रवींद्र धंगेकरांनी एक्सवरचा शिवसेनेचा लोगो हटवला। पुणेकर फर्स्ट उल्लेख असलेला ठेवलेला फोटो जैन बोर्डिंगची जागा हडपल्याप्रकरणी धंगेकर आक्रमक। जय जयवंती देशपांडेंच्या घरी राज आणि उद्धव ठाकरेंची भाऊबीज। दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब दाखल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली शरद पवारांची भेट। एमसीएच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अध्यक्षपदासाठी सरनाईकांच्या पुत्राचं नाव चर्चेत। बच्चू कडू चिल्लर व्यक्ती पैसे घेऊन आंदोलन करतो। रवी राणांचा जोरदार निशाणा, तर जनतेनं नाकारलं त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचंही दिलं प्रत्युत्तर। कुख्यात गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द। बनावट माहितीच्या आधारे पासपोर्ट बनवून घायवळचं पलायन। दूध उकळल्यावर झालं रबरासारखं। धुळे जिल्ह्यातील शिरपूरचा व्हिडिओ असल्याचा दावा। नागरिकांनी केली कारवाईची मागणी। जोगेश्वरी पश्चिमेकडील बहिरामबाग भागात इमारतीला भीषण आग। जेएनएस बिझनेस सेंटरच्या इमारतीचं आगीत मोठं नुकसान। कोल्हापूरच्या इंगळी गावाच्या हद्दीत अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार। 8 ते 10 तरुणांनी मध्यरात्रीच्या सुमारास पूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। आज बाबा केदारनाथ धामचे दरवाजे हिवाळी ऋतूसाठी बंद राहणार आहेत। मंदिर फुलांनी सजवण्यात आलंय। यमुनोत्री धामचे दरवाजे आज बंद राहणार आहेत, तर मंदिर 11 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलंय। मंदिरामध्ये विशेष पूजा देखील आयोजित करण्यात आली आहे। तामिळनाडूतील अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस झाला। कांचीपुरम आणि तुतीकोरिनच्या अनेक भागामध्ये पाणी साचलं। पावसामुळे चेन्नईतील मरीना बीचच्या एका भागात एक जलाशय तयार झालाय। हवामान खात्याने पुढील 24 तासांमध्ये पावसाचा इशारा दिलाय। गुजरातमधील वलसाडमध्ये पावसानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली। अचानक आलेल्या पावसामुळे चेंगराचेंगरी झाली। अनेक दुकानांचे शेड आणि पडदे देखील फाटलेत। गुजरातमधील वडोदरा येथे भरधाव कारचा अपघात झालाय। दुभाजकाला धडकल्यानंतर कार झाडावर उलटली। अपघातामध्ये 4 जण जखमी झालेत। जयपूरमध्ये एका माजी मंत्र्याच्या अल्पवयीन मुलाने त्याची ऑडी कार 2 कारवर आदळवली, ज्यामुळे 2 जण जखमी झाले। उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका पेट्रोल पंपावर पोहोचताच एका कारला आग लागली। गाडी पेट्रोल आणि सीएनजी भरण्यासाठी आली होती। उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये 5 तरुणांचा दुचाकीवरून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तपासणीसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या तरुणांवर कारवाई केली। हरिद्वारमध्ये बाईक स्टंट करणं तरुणाला महागात पडलंय। 3 आरोपींना अटक करत पोलिसांनी बाईक जप्त केल्यात। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील नेरुळ पंचक्रोशी परिसरामध्ये रंगलेल्या बैल सजावट स्पर्धेला शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। यावेळी पारंपरिक वेशभूषेत सजलेले बैल, रंगीबेरंगी फुलांच्या माळा आणि गावकऱ्यांचा उत्साह पाहायला मिळाला।
दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने उपाययोजना केल्यात. वाढत्या मागणीचा विचार करून भुसावळ विभागातून एकूण 1444 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. सध्या ऑक्टोबर हीटने जोर पकडलाय. दिवसा कडक ऊन तर रात्री गारठा जाणवतोय. वातावरणातील अशा तीव्र चढ उतारांमुळे लहान मुलांसह नागरिकांना सर्दी, ताप आणि खोकल्यासारखे आजार होत आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. अमरावतीच्या तिवसा शहरामध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गाई म्हशींचा परंपरागत खेळ भरवला जातो. मात्र यावर्षी या खेळाला गालबोट लागलाय. पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. तर यावेळी गुराखी आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या वाहनावर फटाके फोडत दगडफेक केली आहे. राज्यात सोयाबीनची हमी भावाने खरेदी प्रक्रिया सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातच ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र यावर्षी जिल्हा स्तरावर याबाबतचे आदेश न दिल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठी अनिश्चितता पसरली आहे. हमी भाव खरेदी केंद्रे सुरू होणार की नाही याबद्दल संभ्रम असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढतात. डंकिंग ग्रुप मेघवाडीच्या वतीने बालकलाकारांनी किल्ले शिवराजेश्वर मंदिर साकारलंय. शिवराजेश्वर मंदिरामध्ये मालवणच्या किल्ल्याचा देखावा उभा केलाय. बालकलाकारांच्या या कलेचं विशेष कौतुक केलं जात आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यातील नांदगावमध्ये शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा शॉक बसलाय. पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीला देखील शॉक लागल्याने या अपघातामध्ये शेळी पत्नी आणि पती असा तिघांचाही मृत्यू झालाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन भाऊबीज साजरी केली. थोरातांच्या कन्या जयश्री थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांचं औक्षण करत भाऊबीज साजरी केली आहे. अंबादास दानवे यांनी पारंपरिक पद्धतीने भाऊबीज साजरी केली. त्यांच्या तिन्ही बहिणींनी अंबादास दानवे यांची ओवाळणी केली. त्यानंतर पक्ष कार्यालयामध्ये महिला कार्यकर्त्यांनी दानवेचं औक्षण केलं. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाऊबीज साजरी केली. चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना ओवाळत एकमेकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्यात. आज बहीण भावाच्या अतूट नात्याचा दिवस आहे. सांगलीच्या मरळनाथापूर या गावामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांची बहीण रुपाली खोत हिने भाऊबीज ओवाळणी केली. आमदार खोत यांनी सर्वांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या चुलत बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली. बहीण अनुसया सरगर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना पारंपरिक पद्धतीने औक्षण करत राखी बांधली आहे. नवी दिल्लीतील ताज हॉटेलमधील व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं नवा वाद पेटलाय. हाऊस ऑफ मिंग या रेस्टॉरंटमध्ये खुर्चीवर मांडी घालून बसण्यास हॉटेलच्या मॅनेजरनं आक्षेप घेतल्याचा दावा एका महिला ग्राहकाने केलाय. मीडिया वेबसाईटच्या संस्थापक श्रद्धा शर्मा यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत हॉटेल व्यवस्थापनावर टीका केली आहे. काश्मीरा परिसरामधील ग्रीन विलेज संकुलातील इमारतीमध्ये गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झालाय. घरात गॅस गळती झाल्यानं लक्षात न आल्यानं बाहेरून परतलेल्या सदस्याने घरातील लाईट चालू करताच सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका तीव्र होता की घरातील खिडकीसह आतील भागाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत पाहायला मिळाली. फक्त 50 रुपयांच्या खंडणीसाठी आरोपीने दुकानदारावर भर दिवसा चाकूने जीवघेणा हल्ला केलाय. हल्लेखोर सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय. कल्याण स्टेशन परिसरामध्ये लेडीज बारच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी पाहायला मिळाली. फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या बाप लेकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. तर मारहाणीमध्ये वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेमध्ये पुन्हा एक नवीन वाद निर्माण झालाय. या शाळेतील वर्गाचा मॉनिटर असलेल्या विद्यार्थ्यावर इतर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून
खेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील एका गावात 6 वर्षीय चिमुकलीचा चॉकलेट देऊन विनयभंग करण्यात आलाय। गावातीलच किराणा दुकानदार आरोपी दिनेश जैन याने हे दुष्कृत्य केलंय। नराधम आरोपी दिनेश जैनला अटक करण्यात आली आहे। धुळ्याच्या शिरपूर शहरामध्ये भेसळयुक्त दुधाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। दुकानातून खरेदी केलेलं दूध काही तासातच खराब झालं। विशेष म्हणजे हे दूध उकळल्यावर त्याचा रबर झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय। त्यामुळे दुधाच्या गुणवत्तेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। येवल्यात भरधाव वेगाने जाणारी कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅनलमध्ये जाऊन कोसळली। कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे कार बुडत होती। परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे त्यांचा जीव वाचलाय। जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर फुगेवाडी ते देहू रोड दरम्यान एका टँकरमधून ऑइल गळती झाल्याने मोठा अपघात टळला। रस्त्यावर पसरलेल्या ऑइलमुळे सुमारे 20 ते 22 दुचाकी स्वार हे घसरून पडलेत। यामध्ये काही दुचाकी स्वार किरकोळ जखमी झालेत। जखमींना तातडीने वायसीएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। नाशिकमध्ये दिवाळी दिवशी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली आहे। जालन्यात पैसे मागितल्याचा राग मनात धरत 15 ते 20 जणांच्या टोळक्याने बेकरीवर हल्ला करत 7 जणांना बेदम मारहाण केली आहे। त्याचबरोबर काही गाड्यांचीही तोडफोड केली। दरम्यान जखमींना तातडीने खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। इंदापूर तालुक्यातील मदनवाडीच्या पुलाखाली गर्भवती महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला। भिगवण पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। ओळख पटल्यानंतर पुढील तपास सुरू आहे। कल्याण जवळच्या मोहणे परिसरामध्ये मध्यरात्री 2 गटात राडा झाला। मोहणे पोलीस चौकी जवळच 2 गट एकमेकांना भिडले। दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करत मारहाण करण्यात आली। या हाणामारीमध्ये 4 ते 5 जण जखमी झाले। अकोला शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या चहाच्या दुकानाची एका युवकाने तोडफोड केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई होणार आहे। नागपूरच्या मानेपाडा बेसा मार्गावरील अलंकारा नगर येथील निवासी भागामध्ये किराणा गोदामाला आग लागली। गोदाम जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अग्निशमन विभागाच्या 3 गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय। जळगाव शहरातील सराफा व्यावसायिकाचे 30 तोळे सोने घेऊन फरार झालेल्या बंगाली कारागिराला जळगाव पोलिसांनी 8 वर्षांनंतर वाराणसीमधून अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या बंगाली कारागिराकडून 12 लाख रुपये किमतीचं सोनं पोलिसांनी जप्त केलंय। ठाण्यातील कासार वडवली या परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला। साई पार्थ या इमारतीतील मध्यधुंद अवस्थेतील वॉचमनने रस्त्यावरून जात असलेल्या 4 वर्षाच्या चिमुरडीची छेड काढल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। हा प्रकार पाहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ वॉचमनला पकडत त्याला चांगला चोप दिला। कर्जत शहरात उच्छाद मांडलेल्या बैलाला अखेर जेरबंद करण्यात आलाय। या बैलाने अर्जुन मामा म्हसे यांना एका धडकेत जागीच ठार केलं तर अन्य 5 जणांना जखमी केलं। मावळच्या किवळे गावात शिवप्रेमी तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील वैभवशाली सुधागड किल्ल्याची मातीतील प्रतिकृती उभारून शिवप्रेमाचा अनोखा नमुना सादर केलाय। छत्रपतींच्या स्वराज्यातील वैभवशाली किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली गेली आहे। अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील जनुना पुनर्वसन येथील एका पशुपालकाच्या 8 गायींचा लंपी आजाराने मृत्यू झालाय। भीमराव खंडारे यांच्याकडे तब्बल 160 गायी गुरे असून ते अनेक वर्षापासून पशुपालनाचा व्यवसाय करतात। त्यांच्याकडील अनेक गायी या गंभीर अवस्थेत आहेत।